दिवाळी फराळामध्ये सगळ्यात सोपा पदार्थ जो आहे तो आहे भाजक्या पोह्यांचा चिवडा। तर चिवडा बनवायला खूप सोपा आहे, झटपट तयार होतो, वेळ देखील कमी लागतो आणि फराळामध्ये जास्त खाल्ला जाणारा आवडीने हाच पदार्थ आहे। तर आज आपण बनवणार आहोत भाजक्या पोह्यांचा चिवडा। नमस्कार, अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण दिवाळी स्पेशल इथे 1 किलो भाजक्या पोह्यांचा छान खमंग कुरकुरीत असा चिवडा बनवणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सुद्धा सबस्क्राइब करा। तर बघा आता इथे आपण 2 पॅकेट घेतलेले आहे, अर्धा किलोचे पॅकेट आहेत ही भाजक्या पोह्यांची। आता हे भाजके पोहे आपल्याला चाळणीवरती चाळून घ्यायचे। तुम्ही गव्हाची जी आपण चाळण वापरतो गहू चाळण्यासाठी त्याने सुद्धा चाळू शकता। तर बघा आता इथे आपण पुरण वाटण्याची चाळणी आहे त्याच्यावरती मी अशा पद्धतीने आता हे पोहे चाळून घेणार आहे संपूर्ण। याच्यामध्ये ना बारीक बारीक असा चुरा निघतो तो आपल्याला संपूर्ण चाळून घ्यायचा आहे। तर संपूर्ण पोहे आता या चाळणीवरती मी छान असे अगोदर चाळून घेते आणि पोहे जर छान असे कुरकुरीत जर असतील तर ते भाजण्याची सुद्धा गरज पडत नाही, पण छान असा शेवटपर्यंत कुरकुरीत असा आपला हा चिवडा राहावा म्हणून आपण याच्यासाठी थोडासा हा कढईमध्ये गरम करून घेणार आहे। हे पोहे अगोदरच भाजलेले असतात, भाजण्याची गरज पडत नाही। जर आपल्याला जर वाटलं पोहे कुरकुरीत नाही, थोडेसे चिंबट वाटतात तर हलकेसे 1-2 मिनिटासाठी फक्त आपल्याला हे भाजून घ्यायचे। भाजायला जास्त वेळ लागत नाही, गॅस कमी ठेवलाय, कमी गॅसवरती संपूर्ण पोहे आपण आता भाजून घेऊया। फक्त असे खालीवर करायचे 2 मिनिटासाठी, गॅस कमीच ठेवायचा आहे। खूप जास्त वेळ भाजत बसायची काही सुद्धा गरज पडत नाही, फक्त गरम झाली मस्त असे कुरकुरीत होतात आणि आपला चिवडा जो आहे तो शेवटपर्यंत असा कुरकुरीतच राहतो, अजिबात नरम पडत नाही। आता संपूर्ण पोहे जे आहे ते मी अशा पद्धतीने भाजून घेतले, एक मोठ्या टोपल्यामध्ये काढून घेतले। टोपलं स्वच्छ असं करून घ्यायचं, कोरडं करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीने आता हे भाजलेले पोहे काढून घेतलेले आहेत। बघा मस्त असे कुरकुरीत झालेत। अशा पद्धतीने हलकेसे भाजून घेतले की चिवडा आपला छान असा खमंग कुरकुरीत तयार होतो। आता कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया। तर साधारणतः इथे मी 1.5 कप तेल घालून घेतले, खूप जास्त तेल घालण्याची गरज पडत नाही आणि शेवटला जे थोडंसं तेल शिल्लक राहील त्याच्यामध्येच आपण मसाला मिक्स करून चिवड्यामध्ये घालणार आहोत। तर बघा आता याच्यामध्ये आपण मकाच्या पापड्या तळून घेऊया। सुरुवातीला तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या सोडायच्या, गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे। तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण जेवढ्या बसतील तेवढ्या पापड्या सोडून घेतल्या। आता ह्या छान अशा आपण तळून घेतल्यात। पापड्या तळण्यासाठी आपल्याला अजिबात जास्त वेळ लागत नाही। आता ह्या छान अशा आपण आता काढून घेऊया। दिवाळी फराळामध्ये सगळ्यात सोपा पदार्थ आहे चिवडा बनवणं आणि बनवायला सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि सगळ्यांच्या आवडीचा असतो तो, लहान मोठे सगळेजण आवडीने खातात। गोड पदार्थ खाण्यापेक्षा अशा पद्धतीचा चिवडा आणि शेव जास्त करून खाल्ली जाते। आपण शेव सुद्धा खमंग कुरकुरीत कशी बनवायची त्याचा व्हिडिओ अपलोड केलाय, तो सुद्धा नक्की बघा। आणि आपल्याला जर भाजणी बनवायला वेळ भेटला नाही, आपल्याला जर भाजणी बनवता आली नाही तर आपण तांदळाच्या पिठापासून खमंग कुरकुरीत अशी चकली सुद्धा बनवलेली आहे। एकदम सोप्या पद्धतीने 20 मिनिटांमध्ये आपली चकली तयार झाली तांदळाच्या पिठापासून। तो व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तो सुद्धा नक्की बघा। एकदम सोप्या पद्धतीने आपण चकली सुद्धा तयार केलेली आहे। तर बघा आता परत आपण पापड्या घालून घेतलेल्या छान अशा तळल्या की कढईच्या कडेला काय करायचं, असं ताट धरायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पापड्या अशा पद्धतीने काढून घ्यायच्या, म्हणजे पटकन अशा संपूर्ण पापड्या आपल्याला लगेच काढून घेता येतात। ज्या शेवटच्या तेलामध्ये राहतात त्या अजिबात करपत नाही। बघा अशा पद्धतीने इथे मी ताटामध्ये ताट लावायचं कढईच्या कडेला आणि ताटामध्येच पापड्या अशा संपूर्ण काढून घ्यायच्या। बघा मस्त अशा पटकन संपूर्ण पापड्या निघल्या आणि अजिबात करपल्या नाही। आता पापड्या तळून झाल्या का आपण याच्यामध्ये 1.5 कप इथे शेंगदाणे घेतले, शेंगदाणे तळून घेऊया। गॅस मी कमी केला होता, खूप कडकडीत असं तेल गरम करायचं नाही सुरुवातीला शेंगदाणे तळताना, मग ते पटकन लालसर होतात आणि आतून कच्चेच राहतात। आपल्याला खमंग कुरकुरीत असे शेंगदाणे तळून घ्यायचे, त्यासाठी गॅस इथे मी कमी केला आणि कमी गॅसवरती आपण अशा पद्धतीने मिक्स करत राहूया आणि आतपर्यंत छान असे खमंग तळले जातील असे सतत हलवत राहायचे आणि छान असे कमी गॅसवरतीच थोडेसे आपल्याला हे तळून घ्यायचे। खूप कडकडीत तेलामध्ये जर आपण लगेच शेंगदाणे घातले तर ते पटकन लालसर होतात आणि आतून कच्चेच राहतात। बघा आता छान अशा रंगावरती आपण शेंगदाणे सुद्धा इथे तळून घेतलेत। आता हे सुद्धा काढून घेऊया आणि लगेच आपण भाजक्या पोह्यांवरतीच हे घालून घेऊ। तर संपूर्ण शेंगदाणे आपण आता अशा पद्धतीने इथे खमंग असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले। चिवड्यामध्ये खूप छान लागतात, कच्चे जर राहिले तर ते खायला चांगले लागत नाही। आता अशा पद्धतीने शेंगदाणे आपण तेलामधून काढून घेतले की याच्यामध्ये आपल्याला डाळवं घालायचं आहे। तर 1.5 कप इथे मी डाळवं सुद्धा घेतलेलं आहे। याच्यामध्ये जे आपण साहित्य घातले ते थोडंफार प्रमाणामध्ये तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता। आता ह्या डाळ्या सुद्धा आपल्याला कमी गॅसवरतीच तळून घ्यायच्या, त्या पटकन लालसर होतात आणि नंतर त्या खाताना जास्त कडक लागतात। खूप जास्त लालसर करायच्या नाही, हलकासा कलर बदलला की लगेच आपण आता तेलामधून काढून घेऊया। आता याच्यामध्ये आपण खोबऱ्याचे काप लगेच तळून घेऊया। तर 1.5 वाटी खोबऱ्याचे इथे मी अशा पद्धतीने पातळ असे काप करून घेतले
आता ते सुद्धा आपण छान अशा रंगावरती तळून घेतलेले आहेत बघा, या पद्धतीने. आता याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचा आहे, तर गॅस इथे मी पूर्णपणे कमी केलेला आहे. 1.5 गड्डी लसूण इथे मी सोलून घेतला आणि हलकासा खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेतलेला आहे. तो छान असा आपण कुरकुरीत करून घेतला की संपूर्ण असा चुरगळला जातो आपल्या संपूर्ण चिवड्यामध्ये. तर ठेचून घालायचा आहे, छान असा स्वाद येतो चिवड्यामध्ये. तर आता लसूण सुद्धा आपण कमी गॅसवरती अशा पद्धतीने छान असा लालसर होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे. हलकासा लसणाचा इथे कलर बदललाय, जास्त लालसर करायचा नाही, मग नंतर तो जळाल्यासारखा लागतो. तर बघा आता लसूण सुद्धा आपला इथे छान असा फ्राय झालेला आहे. तेलामधून काढून घेऊ. आता याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे, तर कढीपत्त्याचे पानं स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. चांगला मूठभर कढीपत्ता आपण याच्यामध्ये घातलाय. गॅस मी बंद केला होता, आपण धुवून घेतलेला आहे स्वच्छ असा. आणि आपण जर गरम तेल असताना जर याच्यामध्ये जर घातला तर तेल लगेच बाहेर उडतं, त्याच्यासाठी गॅस मी बंद केला होता. कढीपत्ता घालून घेतल्यानंतर गॅस पुन्हा सुरू केला. अजिबात कढईच्या बाहेर तेल उडालेलं नाही. आता हा सुद्धा आपण छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. बघा छान असा कुरकुरीत आपला कढीपत्ता देखील झालेला आहे. आपण आता डायरेक्ट भाजक्या पोह्यांवरतीच हा घालून घेऊया. चिवड्यामध्ये असा चुरला की त्याचा चुरा होतो, अशा पद्धतीचा कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा आपण मोहरी घालून घेतली, 1 चमचा जिरे घालून घेतले. जिरे मोहरी छान अशी इथे तडतडली की गॅस इथे मी बंद केलेला आहे. अर्धा चमचा याच्यामध्ये मी हिंग घातलाय. 1 पाऊण चमचा याच्यामध्ये मी हळद पावडर घालून घेतली. 1 चमचा लाल तिखट घालून घेतलं. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये मी चिवडा मसाला घालून घेणार आहे, तर 1 4 चमचे याच्यामध्ये मी चिवडा मसाला घालून घेतलाय. आता हा छान असा एकत्र करून घेऊया. गॅस बंद केलेला आहे आणि तेल आपलं गरम आहे. याच्यामध्ये छान असे हे मसाल्यांचा कच्चापणा जाऊपर्यंत आपण हे परतवून घेतली. असंच कढईमध्ये ठेवूया 1-1.5 मिनिटासाठी. आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया, म्हणजे मीठ याच्यामध्येच आपण घालून घेतलं की संपूर्ण चिवड्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होतं. मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा हे एकत्र करून घेतलेलं आहे. बघा तेलाचं प्रमाण सुद्धा खूप नाहीये. मसाले आपले छान असे याच्यामध्ये आपण 1-1.5 मिनिटासाठी परतवून घेतलेले आहेत. गॅस बंदच आहे. तर आता संपूर्ण तळून घेतलेले साहित्य आपण इथे पोह्यांवरती घालून घेतले. हे सुरुवातीला आपल्याला एकत्र करून घ्यायचे. तर लसूण जो आपण घालून घेतला तो अशा पद्धतीने हाताने चुरगळून घेतला. कढीपत्ता सुद्धा आपल्याला हाताने असा चुरगळून घ्यायचा आहे, म्हणजे संपूर्ण याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स होतो. बघा मस्त असा चुरगळतोय. आपण छान असा अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला होता. तर संपूर्ण याच्यामध्ये मिक्स होतो. अशा पद्धतीने मोठे मोठे पानं न ठेवता असा चुरगळून घालायचा आहे. संपूर्ण याच्यामध्ये एकत्र होतो छान असा. आता संपूर्ण जिन्नस आपण छान असे हाताने एकत्र करून घेऊया. अगोदर घातलेलं साहित्य एकत्र करून घ्यायचं आणि नंतर याच्यावरती आपल्याला मसाले घालून घ्यायचे. तर मस्त कुरकुरीत असे पोहे आपले इथे झालेले आहेत. आपण हलकेसे गरम करून घेतले होते. आता संपूर्ण मसाला आपला या पोह्यांवरती आपल्याला घालून घ्यायचा आहे. कढईमध्ये जो काही थोडाफार मसाला आपला शिल्लक राहिलाय त्याच्यामध्ये तुम्ही पोहे घालून पुन्हा अशी कढई छान अशी पुसून घेऊ शकता. अजिबात आपला मसाला वाया जात नाही. आता आपण काय करूया, झाऱ्याने असं खालीवर करून छान असं एकत्र करून घेऊया. मस्त कलर येतो. संपूर्ण मसाले व्यवस्थित असे एकत्र करून घ्यायचे. चिवड्याला खूप छान असा रंग येतो. तर आपण आता सुरुवातीला अगोदर झाऱ्याने एकत्र करून घेऊया आणि नंतर हाताने छान असं हे मिक्स करून घेऊया, म्हणजे छान असा कलर येईल. आता हाताने मी छान असं हे एकत्र करून घेते. मस्त चिवडा तयार होतो ह्या पद्धतीने. दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा नक्की चिवडा बनवा. अशा पद्धतीने खूप छान असा खमंग कुरकुरीत तयार होतो. बघा किती मस्त रंग आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण पिठी साखर घालून घेऊया. साखर मिक्सरमध्ये फिरवून घेतली आणि अशा पद्धतीने आपण याची पिठी साखर तयार करून घेतली. 2 चमचे पिठी साखर आपण घालून घेतली. थोडंसं मीठ कमी वाटतंय तर मी अजून थोडंसं 1 छोटा चमचा मीठ घालून घेतलं. आता छान असं हे एकत्र करून घेऊया. आपण तेलामध्ये काही मीठ घालून घेतलं होतं. चव घ्यायची थोडीशी आणि जर वाटलं तर मीठ कमी आहे तर तुम्ही असं वरतून घालू शकता. आता पिठी साखर आणि आपण घालून घेतलेलं मीठ पुन्हा एकदा आपण चांगलं एकत्र करून घेऊया. छान मसाले इथे पोह्यांवरती चिकटलेले आहेत आणि मस्त कलर आलेला आहे. बघा पिठी साखर आणि मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा आपण हे व्यवस्थित असं एकत्र करून घेतलंय. खूप छान असा कुरकुरीत आपला हा चिवडा तयार झालेला आहे आणि अगदी झटपट झाला. अजिबात जास्त वेळ लागला नाही. कुठली तयारी न करता कमी मेहनतीमध्ये झटपट असा आपला हा चिवडा तयार झालेला आहे. तर 1 किलो भाजक्या पोह्यांपासून आपण छान असा खमंग कुरकुरीत असा चिवडा तयार केला आहे. बघा आता याच्यामध्ये घातलेले संपूर्ण जिन्नस आपल्याला चांगले थंड करून घ्यायचे आणि नंतरच हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हा भरून ठेवायचा आहे.
अजिबात तेलकट झालेला नाही, मस्त कुरकुरीत चिवडा हा तयार झाला आहे। हाताला तुम्ही बघू शकता अजिबात कुठेही तेल नाही, अजिबात तेलाचा ओलसरपणा नाही हाताला, मस्त असा हा कोरडा आपला चिवडा तयार झालेला आहे। आपण योग्य प्रमाणामध्ये याच्यामध्ये तेल घातलं, जास्त तेलही घालायची गरज पडत नाही। व्यवस्थित असे मसाले देखील सगळे जिन्नस जे आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। आता मी तुम्हाला एक प्लेटमध्ये काढून दाखवते आणि मस्त कुरकुरीत झालेला आहे, रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि घातलेले सर्व साहित्य अगदी योग्य प्रमाणामध्ये आपण याच्यामध्ये घालून घेतले। तर या दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा भाजक्या पोह्यांचा चिवडा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा, खूप छान खमंग कुरकुरीत असा हा चिवडा आपला तयार झालेला आहे। तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।